जर तुम्ही मला विचारलं की ओलीला उत्तराखंडचं गुलमर्ग म्हटलं तर मी म्हणेल अगदीच खरं, कारण आम्ही आलोय स्वर्गासारख्या ठिकाणी जिथं डोळे जाईल तिथपर्यंत फक्त बर्फाचं राज्य आहे. आजच्या या सिनेमॅटिक प्रवासात तुम्हाला दाखवणार आहे जोशीमठच्या डोंगरावर होणाऱ्या भयंकर लँडस्लाइड्स, ऑलीच्या केबल चेअर कारची थरारक सफर, बर्फावर घडणारा स्कीइंगचा इव्हेंट आणि अजून खूप सारी भन्नाट मज्जा. तर बसून जा आरामात आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण खरी थ्रिल तर शेवटी असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो जोशीमठच्या इथं पोहोचले. जोशीमठमध्ये पोहोचले आणि जोशीमठमध्ये आता हॉटेलमध्ये चेक इन करतोय आणि पुढचा प्लॅन काय आहे ते लवकरच सांगतो. तर अशा प्रकारे आम्ही तुंगनाथावरनं आलो, जोशीमठमध्ये पोहोचलो. रस्त्याचा तुम्ही नमुना तर बघितलाच वाटणी, आणि इथे येऊन चेक इन केलं आणि जोशीमठच्या ह्या परिसरात मार्केटचा भाग आहे तिथं आम्ही लंच केला आता, आणि आम्ही आता निघतोय तपोवनसाठी. प्रसाद है, एक्चुअली हम मंदिर जा नहीं सकते हैं. अच्छा, तो ये आप हमारी साइड से ही चढ़ा दीजिए. जी बिल्कुल. जय श्री राम. तर मित्रांनो अशा प्रकारे हे नरसिंह मंदिर आहे. तर ह्या मंदिराची तुम्ही बांधकाम बघू शकता कसं आहे ते. सेम टू सेम तुम्हाला केदारनाथासारखं दिसतं. तर गढवाल इलाक्यामध्ये जेवढी काही मंदिरं येतात त्या सगळ्यांचं बांधकाम हे अशाच पद्धतीचं असतं. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरामध्ये बद्रीनाथाची पालखी इथे असते, आणि ही पालखी 6 महिने इथे असते. आणि ज्यावेळेस कपाट ओपन केलं जातं त्यावेळेस ही पालखी इथून गाजावाजा करत बद्रीनाथाच्या मंदिरामध्ये नेली जाते. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, हा आहे आपला जोशीमठ मधला दुसरा दिवस. आजच्या दिवशी ऑली आणि वरचा सगळा परिसर आपल्याला कव्हर करायचा आहे. स्नो आल्या काय काय ऍक्टिव्हिटी आहेत सगळ्या बघूयात, रोपवे आणि बरंच काय. चला आजच्या दिवसाची सुरुवात करूयात. मित्रांनो,
आपण आलो आहोत एका अतिशय खास ठिकाणी, जोशीमठ. बद्रीनाथकडे जाणाऱ्या यात्रेचं हे आहे मुख्य प्रवेशद्वार आणि याच ठिकाणी शीतकालीन बद्रीदेवाचं पवित्र स्थान आहे. पण काही दिवसांपूर्वी इथे घडलं होतं एक हादरवून टाकणारं दृश्य. संपूर्ण गाव, हा डोंगरच एका मोठ्या भेगेने हादरला. तज्ज्ञ मंडळी सांगतात की हा परिसर अजूनही धोक्याच्या सावलीत आहे, कधीही काही होऊ शकतं. आणि अशा या रहस्यमय वातावरणातून आपण आता निघणार आहोत आपल्या पुढच्या रोमांचक डेस्टिनेशनकडे. चला माझ्यासोबत. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा खूप भारी एक्सपिरियन्स आहे चेअर कार मधून जायचा. एकदम ओपन आहे. जर तुम्ही रोपवे मधून जात असाल तर तुम्ही त्या कार मध्ये जाता जी बंद पॅक असते, पण हा एकदम ओपन आहे. सगळे नजारे भारी भारी इथून बघायला मिळतील. असे लोक इथून जात आहेत. खूप भारी वाटतंय. कसं वाटतंय की तुला? वर येऊन पोचलोय आणि तुम्ही एक्झॅक्टली माझ्या पाठीमागे पाहू शकता. हा आहे आर्टिफिशियल लेक. बीबी वाव. चलो गाइज, हम हमारा स्टार्ट करेंगे क्रिकेट मॅच. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही इथं आल्या पहिल्यांदा क्रिकेटचा तो जो ट्रेंडी शॉट आहे तो आम्ही इथं करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला पाहायला मिळेल. इंस्टाग्रामचा ID खाली बघू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे खूप वेळ झाला आम्ही फक्त रीलच बनवतो इथं, कारण की रीलचा खूप स्टॉक आणला होता आणि तो स्टॉक कंप्लीट करणं महत्त्वाचं आहे. चला भाई लोग, कहाँ तक आ रहा है? तो दीदी, अभी आपकी मैंने रील बनाई, तो आपको कैसा लगा? बहुत भारी लगा. ओह माय गॉड, नाइस. थैंक यू. चलो पूजा, मी डिरेक्शन करून लय थकलो, मला जरा केळ दे. केळी खा. सॉरी, केळी पाहिजे मला. मित्रांनो, आता ह्यांचे रीला बनवून आता मी तर काही एकटा आलोय, त्यामुळे आता ह्या कपल लोक्सचे रीला बनवू थकून चाललोय मी. हा, आणि मी ऐक ना, मी जाताना स्लो टाक बरं का. काढू फोटो पण माझा. मित्रांनो, रील बघून रील करायची सवय लागली. सरांनी आज तर वेगळा स्टंट करायचा प्रयत्न करायला लागले. सर काय स्टंट असणार आहे? ओ पापे दिया पैर, जट डोंट केअर. स्टंट विचारला सर, गाणं नव्हतं. एक पॅक द्यायला सांगितलं. मस्त एन्जॉयमेंट झाली.
खरंच हे ठिकाण अतिशय छान आहे. इथं खूप भारी मजा येते आणि आम्ही बरंच काही एन्जॉय केलं आणि फायनली आम्ही आता इथून निघालो, कारण की आम्हाला आता भूक लागली, काहीतरी नाश्त्यासाठी बघितलं पाहिजे. मनसोक्त बर्फ एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही एका छोट्याशा टपरीवर आलोय. इथे मॅगी आणि ब्रेड ऑमलेट मिळतोय, चहा पण मिळतोय. आम्ही ऑर्डर दिली आता गरमागरम. आता ब्रेड ऑमलेट आणि मॅगी आम्ही आता एन्जॉय करणार आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेलं जोशीमठ येथे उभा आहे हजारो वर्षांचा साक्षीदार कल्पवृक्ष. असं मानलं जातं की आदिगुरु शंकराचार्यांनी ह्याच वृक्षाखाली बसून ध्यान केलं आणि आत्मज्ञान प्राप्त केलं. भक्तांच्या मते या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालताना मागितलेल्या इच्छा पूर्ण होतात. त्याच्या जवळच प्रज्वलित आहे एक अखंड ज्योत, जी तब्बल 2400 वर्षांपासून अखंड जळत आहे. ही ज्योत श्रद्धा, सातत्य आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक मानली जाते. आजही हजारो भाविक येथे येऊन या दिव्य संगमाचा अनुभव घेतात आणि स्वतःला या अद्भुत ऊर्जेशी जोडून घेतात. तर मंडळी, अशा भन्नाट सफरेत आज आपण जोशीमठच्या सुंदर परिसराचा एक नवा पैलू अनुभवला. आणि ऑली, जी खरंच उत्तराखंडचं गुलमर्ग म्हणायला हरकत नाही. तिचं सौंदर्य तर शब्दात मावणारच नाही. काय मग, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण पुढच्या प्रवासात आपण भेटणार आहोत उत्तराखंडचं धडधडणारं हृदय नैनिताल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.